नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की करप्याची माणसं म्हणजेच खोट्या श्रीपतचे गुंड गोपाळला घेऊन एका ठिकाणी येतात आणि गोपाळच्या तोंडावर कपडा असल्याने गोपाळ खूप ओरडत असतो आणि स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता श्रीपत त्याच्या गुंडांना म्हणतो की माझ्या तोंडाकडे काय बघताय, द्या की आता मुखदर्शन. तेव्हा ते गुंड गोपाळच्या तोंडावरील कपडा बाजूला करतात. तेव्हा श्रीपत गोपाळला बघून खूप शॉक होतो आणि त्याच्या गुंडांकडे बघायला लागतो आणि त्यांच्या जवळ जातो आणि जोरात कानाखाली देत म्हणतो की मी कुणाला उचलायला सांगितलं होतं आणि कुणाला उचलले तुम्ही, अक्कल बिक्कल आहे की नाही? अरे मी अंताजी आणि मोठ्या बाईंच्या त्या पोराला आदूला उचलायला सांगितलं होतं, कुणाला उचललं तुम्ही? तेव्हा ते गुंड म्हणतात की अहो तुम्ही ते बॅटवालं पोरगं सांगितलं ना, तेच उचललं. तेव्हा श्रीपत चिडून म्हणतो की वाट लावली तुम्ही, वाट कुणाला सांगितलं होतं आणि कुणाला आणले तुम्ही इथे? आणि म्हणतो की वाटलंच होतं मला तुम्ही घोळ घालणार, घातलाच शेवटी. 4-4 वेळा समजावून सुद्धा सांगितलं होतं मी. तेव्हा तो गुंड म्हणतो की अहो सगळी पोरं आजकाल सारखीच दिसतात ना. तेव्हा श्रीपत जोरात त्या माणसाच्या कॉलरला पकडत गोपाळकडे बघायला लावतो आणि म्हणतो की बघ तुझ्या डोळ्याला काय रांजण उठलंय का? त्याच्यात आणि ह्याच्यात तुला फरक नाही दिसला काय रे? अरे तो केवढा, हा केवढा, सगळ्या प्लॅनचा सत्यानाश केलाय तुम्ही माझ्या. आणि रागाने म्हणतो की काढा पट्टी ती त्याच्या तोंडावरची. आता ते गुंड गोपाळच्या तोंडाची पट्टी काढतात. तेव्हा गोपाळ खूप रागाने श्रीपतला म्हणतो की अरे कशाला आणले तुम्हाला इकडे? तेव्हा श्रीपत म्हणतो की एंटरटेनमेंट करायला, नाच ना. आणि म्हणतो की तुझे हातपाय तर बांधून ठेवलेत, कसा नाचशील तू? नाहीतर एक काम कर, तू गाणं गा ना, नाहीतर एखादा अभंग, कारण कीर्तनकार आहेस ना तू, दिग्रजकर आहेस, बोल बोल एखादं गाणं बोल. त्या दिवशी तर चुरू त्या पोलिसांच्या पुढे जीभ चालत होती ना तुझी, हाच तो गुन्हेगार, हाच तो गुन्हेगार. आणि तो गोपाळला रागाने म्हणतो की कानाखाली देईन, आता बघच तू मी काय करतो ते. आणि तो त्याच्या गुंडांना म्हणतो की टेन्शन घेऊ नका रे, अंताचा नाही पण त्या व्यंक्याचा पोरगा तरी सापडला ना, शेवटी दिग्रजकरच सापडला. तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू आदूला म्हणते की आदू तू बॉल घेऊन आला पण गोपाळ अजून काय शोधतोय? तेव्हा आदू म्हणतो की अगं मी दादाला आवाज दिला पण त्याने काय ओच नाही दिली मला वाटलं की तो बाहेर आलाय, पण तो बाहेर नाही आला का? आता सर्वजण गोपाळला आवाज द्यायला लागतात की गोपाळ महाराज बॉल सापडला, या लवकर बाहेर. इंदू सुद्धा म्हणते की गोपाळ अरे बॉल सापडला, ये की बाहेर आता इम्रान म्हणतो की चल आपण जाऊया आतमध्ये, त्याला बघूया. तेव्हा आदू आणि इम्रान गोपाळला बघायला आतमध्ये जातात. तेव्हा विरोधी टीमची मुलं हसायला लागतात आणि म्हणतात की घाबरून पळायला वाटतं तो गोपाळ. तेव्हा सर्व फंटा गँग खूपच चिडते. आता इंदूला सुद्धा खूपच राग आलेला असतो आणि ती रागाने त्यांना म्हणते की बॅट घाली ना डोक्यात, आमचा गोपाळ असा घाबरून पळून जाणाऱ्यामधला नाही आहे, गप्प बसा. आणि ते सर्वजण गोपाळला आवाज द्यायला लागतात. आता तितक्यात तिथे इम्रान आणि आदू येतात आणि इंदूला म्हणतात की अगं आम्ही सगळीकडे पाहिलं पण गोपाळ कुठेच नाही आहे. तेव्हा पप्प्या म्हणतो की इंदे आता माझी गॅरंटी आहे की गोपाळ घरी गेलाय आणि अभ्यास करत बसलाय. तेव्हा इंदू म्हणते की थांबा मी शोधून आणते त्याला, बघते घरी गेला की नाही ते. असं म्हणून ती घरी जायला निघते. तर आता यानंतर आपण घरी पाहतो की इंदू शकुंतलाला आवाज देत घरी येते की काकू काकू कुठे आहात तुम्ही? तेव्हा शकुंतला म्हणते की इंदू अगं मी इकडे आहे. तेव्हा इंदू धावतच शकुंतलाच्या खोलीत येते आणि इंदूला असं आता घाबरलेलं पाहून शकुंतला इंदूला विचारते की काय गं काय झालं आणि किती धाप लागली तुला? तेव्हा इंदू शकुंतलाला विचारते की ते तुम्ही गोपाळला पाहिलं का? तेव्हा शकुंतला म्हणते की मी कशी बघणार, तुमच्यासोबतच खेळत होता ना बाहेर तो. तेव्हा इंदू म्हणते की नाही आहे तो आमच्यासोबत. तेव्हा शकुंतला हसत इंदूला म्हणते की अगं इंदू गोपाळला ओळखत नाही आहेस का? तुझी गंमत करत असेल तो, बघ कुठेतरी जाऊन लपला असेल. आता इंदू शकुंतलाला म्हणते की तो खेळता खेळता गायब झाला. आता तितक्या तिथे व्यंकू महाराज येतात आणि इंदूचं बोलणं ऐकून ते सुद्धा खूप शॉक होतात. आता शकुंतला सुद्धा खूप शॉक होऊन इंदूला विचारते की गायब? तेव्हा इंदू घडलेला सर्व प्रकार शकुंतलाला सांगायला लागते आणि म्हणते की आम्ही सगळं बघितलं पण तो नाही सापडला. तेव्हा शकुंतला खूप घाबरते आणि व्यंकू महाराजांकडे बघत म्हणायला लागते की अहो ऐकलं का, काय म्हणते ही? आता व्यंकू महाराज इंदूकडे बघत म्हणतात की अगं चेहरा बघ तुझा कसा झालाय ते, अगं केवढी घाबरलीस तू. अगं गोपाळ आहे तो गोपाळ, तुला माहिती आहे ना तो कसा आहे ते, कुठेतरी लपून बसला असेल, तू काही काळजी करू नकोस. तेव्हा इंदू म्हणते की अहो नाही व्यंकू महाराज तसं नाही आहे, तो
अर्धवट मॅच सोडून जाणाऱ्यामधला नाही आहे, खूप महत्त्वाची मॅच होती. मी विठुरायाची शपथ घेऊन सांगते की आम्ही त्याला खूप हाका मारल्या, खूप शोधलं, पण तो. आता तितक्यात व्यंकू महाराजांचा फोन वाजायला लागतो. आता व्यंकू महाराज फोन उचलतात आणि म्हणतात की रामकृष्ण हरी बोला. तर तो फोन श्रीपतचा असतो. आता श्रीपत व्यंकू महाराजांना म्हणतो की रामकृष्ण हरी व्यंक्या, काय ओळखलंस का मला? तेव्हा व्यंकू महाराज खूप शॉक होतात आणि म्हणतात की श्रीपत. तेव्हा इंदू आणि शकुंतलासुद्धा खूप घाबरतात. आता व्यंकू महाराज विचारतात की तू जेलमधून कसा काय सुटलास? तेव्हा श्रीपत म्हणतो की अरे जेलमध्ये जायला आधी पोलिसांनी पकडायला तर पाहिजे ना. पोलिसांनी पकडलं माझ्या भामाला, तुमच्यामुळे सोडणार नाही मी कुणाला. हे ऐकून व्यंकू महाराज रागाने श्रीपतला म्हणतात की हे बघ, मला तुझ्यासारख्या माणसाशी बोलायची ना अजिबात इच्छा नाही आहे. तेव्हा श्रीपत व्यंकू महाराजांना म्हणतो की बोलावं लागेल, तुला माझ्याशीच बोलावं लागेल. पोरगा आला का घरी तुझा? तेव्हा व्यंकू महाराज खूप घाबरतात. आता श्रीपत फोन गोपाळच्या तोंडापाशी नेतो आणि गोपाळ तेव्हा खूप ओरडायला लागतो की बाबा बाबा ऐका माझं, मला सोडवा इथून. हे ऐकून व्यंकू महाराज खूप घाबरतात आणि ते इंदू आणि शकुंतलाकडे बघायला लागतात. तर इकडे श्रीपत खूप हसायला लागतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाई वकिलाशी फोनवर बोलत असतात की तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळी तयारी करून ठेवली आहे. आता तितक्यात तिथे अंताजी येतात. तेव्हा मोठ्या बाई अंताजींना बघून पटकन फोन ठेवून देतात आणि ते अंताजींना म्हणतात की ते मी आता एका वकिलाला. तेव्हा अंताजी मोठ्या बाईंचं काही न ऐकता रागाने म्हणतात की प्रॉपर्टीबद्दल बोलणार असशील ना तर आल्या पावली निघून जाई ना, आणि मला जे काही बोलायचं होतं ना ते मी बोललोय, विषय संपलाय आता. तेव्हा मोठ्या बाईंना खूप राग येतो आणि त्या अंताजींना म्हणतात की भावाने चांगलीच पट्टी पडवलेली दिसते. तितक्यात व्यंकू महाराज अंताजींना आवाज देत धावतच तिथे येतात. तेव्हा अंताजी मोठ्या बाईंकडे बघत म्हणतात की हे बघ, 100 वर्ष आयुष्य आहे माझ्या भावाला. आणि ते व्यंकू महाराजांना म्हणतात की माझं सुद्धा आयुष्य तुला लाभो. व्यंकू महाराज खूपच घाबरलेले असतात आणि ते अंताजींना म्हणतात की दादा ऐक ना माझं. आणि ते रडत म्हणायला लागतात की त्या श्रीपतचा फोन आला होता मला. तेव्हा अंताजी म्हणतात की अरे श्रीपत काय म्हणतो त्याला, करप्या म्हण करप्या. तेव्हा आता व्यंकू महाराज सांगायला लागतात की अरे तो म्हणत होता की गोपाळला किडनॅप केले, आणि ते खूप रडायला लागतात. हे ऐकून अंताजी खूप शॉक होतात. तर मोठ्या बाईसुद्धा आश्चर्याने व्यंकू महाराजांकडे बघायला लागतात. आता अंताजी व्यंकू महाराजांना म्हणतात की अरे काहीही काय बोलतोयस तू? तेव्हा व्यंकू महाराज सांगतात की अरे आधी मलाही त्याच्या बोलण्यावर विश्वास नाही बसला. त्याच्या आधी इंदू मला सांगत आली होती की पोरं कुठेतरी खेळत होती, गोपाळ सापडला नाही, 2 तास शोधत होती, आणि तोपर्यंत या करप्याचा फोन आला की असं म्हणून ते खूपच रडायला लागतात. आता हे ऐकून अंताजींना खूपच राग येतो आणि ते म्हणतात की माझ्या गोप्याला जर का काही झालं ना त्याला मारून टाकी ना मी. गोपाळच्या केसाला जरी हात लावला ना तरी सोडणार नाही मी त्याला. आणि हे ऐकून आणि ते व्यंकू महाराजांना विचारतात की काय म्हणणं काय आहे त्याचं. यावर व्यंकू महाराज काहीच बोलत नाहीत, ते अंताजींकडे बघतच असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळ खूप रागाने श्रीपतकडे बघत असतो. तेव्हा श्रीपत घाबरल्याची ॲक्टिंग करत म्हणतो की घाबरलो मी. आणि तो त्याच्या गुंडांना म्हणतो की पाहिलं का, डोळे बघा, आग बघा डोळ्यातली, अंगार, ते मार दूंगा, तोड दूंगा, फोड दूंगा सारखं. आणि तो हसायला लागतो आणि म्हणतो की म्हणजे कसं, आपल्याला कोणी किडनॅप करून ठेवे नका, बांधून ठेवे नका, पण आपला ॲटिट्यूड हिरोचाच. तेव्हा गोपाळ म्हणतो की अशा पिक्चरमध्ये हिरोच विलनला संपवतो. आणि तो श्रीपतला विचारतो की काय ओ, नीट पिक्चर बघत नाही का तुम्ही? तेव्हा श्रीपत म्हणतो की नाही ना, माझा पिक्चर ना जरा वेगळा आहे रे. माझ्या पिक्चरमध्ये मधला विलन जो आहे ना तो हिरोला संपवतो. हा करप्या डोमस आहे ना तो संपत नाही तर संपवतो. काय लेका, चॉकलेटचे डबे दिले, महाशिवरात्रीला प्रसाद दिला, तरी पण माझ्यावरच उलटलास होय. त्या दिवशी पोलिसांना घेऊन आलास ना. आणि तो त्याच्या गुंडांकडे बघत म्हणतो की याच्यामुळे माय डिअर भामाना आज जेलमध्ये आहे. तेव्हा गोपाळ म्हणतो की हां मग कारण तीच तुमची लायकी आहे. आणि म्हणतो की तीच आहे लायकी. काय रे करप्या, तिकडं गप गुमान सुखात खात होता ना, मग कशाला आलास इकडे? आता बघ तुला काय काय भोगावं लागणार आहे ते तू बघच. तेव्हा श्रीपतला खूपच राग येतो आणि तो गोपाळच्या केसांना पकडतो. तेव्हा गोपाळ खूप ओरडायला
ओरडायला लागतो की बाबा. तेव्हा श्रीपत गोपाळला म्हणतो की बाबाने जर काही केलं नाही ना तर आईकडे पाठवणार आहे मी तुला, आणि म्हणतो की त्या दिग्रजकरांकडून बदला मी व्याजासहित वसूल करणार आहे, आणि म्हणतो की मंदिरातील मुकुट पाहिजे मला. आता बघू बापाला पोटचं पोर महत्त्वाचं आहे की दानात आलेला मुकुट. तर दुसरीकडे आपण पाहतो की अंताजी व्यंको महाराजांना म्हणतात की देऊन टाकतो मुकुट. आता आपल्याला गोपाळच्या जीवापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही आहे व्यंकट. तेव्हा मोठ्या बाई अंताजींना म्हणायला लागतात की अहो पण असं कसं. तेव्हा अंताजी रागातच मोठ्या बाईंना शांत बसायला सांगतात आणि म्हणतात की गप्प बसायचं एकदम. आणि ते व्यंको महाराजांना विचारतात की मुकुट घेऊन कुठे बोलवलं त्याने, आणि म्हणतात की एक काम कर, दौलतरावांना फोन कर आणि आत्ताच्या आता इथे बोलव त्यांना मुकुट घेऊन, नाहीतर थांब मीच करतो फोन. असं म्हणून ते आप्पांना फोन करायला लागतात. तेव्हा व्यंको महाराज अंताजींना म्हणतात की दादा फोन ठेव, 1 मिनिट बोलूया आपण. तेव्हा अंताजी फोन ठेवतात आणि व्यंको महाराजांना विचारतात की काय झालं. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की आपल्याला नाही देता येणार असा मुकुट, मंदिराचा आहे तो. तेव्हा अंताजी खूप रागाने व्यंको महाराजांना म्हणतात की काय, जाळून टाक तुझे ते आदर्श विचार. आत्ता आपल्याला सगळ्यात जास्त गोप्या महत्त्वाचा आहे आणि कमिटीतलं कोणीच चकार शब्द बोलणार नाही, गॅरंटी आहे मला. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की पण विठुरायाचा मुकुट कसा. तेव्हा अंताजी म्हणतात की अरे पण विठुराया आपला आहे, आपण विठुरायाचे आहोत. व्यंकोबा तुला कळत कसं नाही आहे, अरे तो करप्या उलट्या काळजाचा आहे, जर गोप्याला काही झालं ना. तेव्हा व्यंको महाराज घाबरून रडत म्हणतात की काही होणार नाही आहे माझ्या गोपाळला, माझा विठुरायावर विश्वास आहे, काही होऊ नाही द्यायचा त्याला. तेव्हा अंताजी व्यंको महाराजांना म्हणतात की मती गुंग झाली काय रे तुझी. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की मी पोलिसात जाईन, तक्रार करीन मी पोलिसांकडे. तेव्हा अंताजी रागात व्यंको महाराजांना म्हणतात की पोलीस तिथं पोहोचण्याच्या आत त्याने जर गोपाळचं काही बरं वाईट केलं तर, आणि म्हणतात की बाप आहेस ना तू, सख्खा बाप. तेव्हा व्यंको महाराज खूपच रडायला लागतात आणि म्हणतात की दादा काही कळत नाही आहे रे मला. आता इंदूसुद्धा हे सगळं बाहेरून ऐकत असते. इकडे व्यंको महाराज रडत म्हणतात की गोंधळ उडाला रे सगळा, आणि ते अंताजींचा हातात घेत म्हणतात की तुझी फार गरज आहे रे दादा मला आत्ता, काय करू मी. आणि ते अंताजींना मिठी मारून खूपच रडायला लागतात. तर अंताजीसुद्धा खूप इमोशनल झालेले असतात. तर असं महाराजांना रडताना पाहून इंदूसुद्धा खूपच रडायला लागते. तर दुसरीकडे आपण पाहतो की श्रीपत व्यंको महाराजांचा फोन येण्याची वाट पाहत असतो आणि तो गोपाळला म्हणतो की अरे काय, तुझ्या बापाला तुझ्या जीवाचं काय आहे की नाही, आणि मला खरं सांगा की तू सख्खा आहेस की तुला कोंड्यावरून आणलाय. आणि हसायला लागतो आणि म्हणतो की काय फोनच उचले ना बघ तुझा बाबा. म्हणून म्हटलं, आणि फोन दाखवत म्हणतो की हे बघ हा तुझ्या बाबाचाच नंबर आहे ना, 4थ्यांदा लावलाय, 4थ्यांदा, चल अजून एकदा लावतो चल. असं म्हणून तो फोन करायला लागतो. तर व्यंको महाराज फोन काही उचलत नाहीत. तेव्हा श्रीपत म्हणतो की नाहीच उचलत आहे, आता त्याचे परिणाम तुला भोगावे लागणार आहेत आणि त्याच्या कर्माची फळं ना आता तुझ्याच वाट्याला येणार आहेत. आणि तो म्हणतो की माझ्या भामाला आत घातलं ना जेलमध्ये. तेव्हा गोपाळ रागाने ओढत म्हणतो की तीच लायकी आहे तुमची, कळलं का, त्याच लायकीचे आहात तुम्ही. आता तू पण कसा 12च्या भावात जेलमध्ये जातो ना ते बघच, त्याच लायकीचे आहात तुम्ही. अरे तू टिकला आहेस ना, नशीब समज, आता तू पण जाणार जेलमध्ये आणि तुमच्यासारख्या वाईट माणसांसोबत ना वाईटच व्हायला पाहिजे. तेव्हा श्रीपत म्हणतो की माझ्यासारख्या माणसाबरोबर वाईटच होणार, आणि तुझ्यासारख्या निष्पाप पोराबरोबर काय व्हायला पाहिजे, वाईटच झालं पाहिजे. आणि म्हणतो की छे मला काही पटत नाही, तुझी तर दयाच यायला लागले मला, तुझा बाबा तर काही फोन उचलत नाही आहे. नाही मी मगाशी गमतीने म्हटलं की काय कोंड्यावरून आणलं की काय, पण आता खरं वाटायला लागलं या ते, असं म्हणून तो हसायला लागतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की शकुंतला खूप रडत असते आणि नारायणी तिला समजावत असते. तर आदू आणि इंदूसुद्धा खूपच रडत असतात. आता अंताजी म्हणतात की हे पहा, पोटच्या पोरापेक्षा या जगामध्ये काहीच महत्त्वाचं नाही आहे, आणि त्या मुकुटाची काय मामलत आहे त्या गोपाळपुढे हे मला कळतंय, त्या मूर्खाला कळत नाही आहे का. पोलिसामध्ये गेलाय, कशाला जायचं पोलिसामध्ये. यावर प्रेमनाथ म्हणतो की सासरे बुवा, नाही म्हणजे एवढा मोला महागाचा मुकुट खर्च करण्यापेक्षा पोलिसांकडे गेलेलं बरं ना. तेव्हा अंताजींना खूप राग येतो आणि ते प्रेमनाथला म्हणतात की ए पीठ माग्या, आता एक शब्द जरी बोललास ना तरी पायतान काढून मारे ना. इकडे शकुंतला
शकुंतला खूपच रडत असते. आता अंताजी शकुंतलाकडे बघत म्हणतात की हे असले 10 मुकुट कुर्बान करीन गोप्यासाठी, सांग त्या व्यंकटला. आता तितक्या तिथे कुणीतरी एक माणूस अंताजींना आवाज देत तिथे येतो. आता अंताजी त्या माणसाला विचारतात की काय रे, कुठे लपलाय तो करप्या. तेव्हा तो माणूस म्हणतो की मला तसं काही माहिती नाही आहे, पण कानावर आलंय तो हायवे आहे ना, त्या हायवेच्या मागच्या साईडला पोपटरावाचं शेत आहे, तिथं त्या पडक्या खोलीमध्ये. आता हे आदू आणि इंदू खूपच कान लावून ऐकायला लागतात. आता तो माणूस म्हणतो की मला असं वाटतं की आपल्या गोपाळाला ना तिथेच लपवलं असेल. तेव्हा अंताजी त्या माणसाला म्हणतात की तू एक काम कर, टरमाळ्या, खाशाबा आणि कानोबाला घेऊन पुढे निघ आणि म्हणतात की नाही त्या करप्याला करपवलं ना तर नावाचा अंताजी नाही. तेव्हा तो माणूस आता तिथून निघून जातो. आता अंताजीसुद्धा हातामध्ये काठी घेऊन तिथून जायला लागतात. तेव्हा सर्वजण अंताजींना थांबवण्याचा प्रयत्न करतात, मात्र अंताजी कोणाचंही काही न ऐकता तिथून जायला लागतात. तेव्हा मोठ्या बाई अंताजींच्या पाठीपाठी येतात आणि म्हणतात की काय हो, ऐका ना माझं, कुठे निघालात. तेव्हा अंताजी म्हणतात की आनंदी जाऊ दे, मला त्या करप्याची तिरडी बांधायची आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की कोण, कुठला पोरगा, त्याच्यासाठी लष्कराच्या भाकऱ्या भाजताय, थांबा इथे, स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. तेव्हा अंताजी खूप रागाने मोठ्या बाईंकडे बघायला लागतात आणि म्हणतात की गोपाळच्या जागी जर आपला अधोक्षज असता तर असंच बोलली असतीस का. तेव्हा मोठ्या बाई अंताजींना म्हणतात की अधोक्षज आपला आहे, रक्ताचा. तेव्हा अंताजी रागात मोठ्या बाईंना म्हणतात की गोपाळसुद्धा आपलाच आहे, रक्ताचा, आणि हे आत्ता बोललीस ते बोललीस, पण परत बोलशील ना तर विषय क्लोज करून टाकी ना तुझा. तेव्हा मोठ्या बाई खूप शॉक होऊन अंताजींकडे बघायला लागतात. आता अंताजी मोठ्या बाईंना म्हणतात की आनंदी मला तुझी लाज वाटते, लाज, आणि ते तिथून रागातच निघून जातात. मोठ्या बाई मात्र खूपच शॉक होऊन अंताजींकडे बघतच असतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.